नमस्कार मित्रांनो, ज्योतिष आनंद या चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। ग्रहांच्या मालिकेमध्ये आज आपण ज्या ग्रहाबद्दल चर्चा करणार आहोत त्या ग्रहाचं नाव आहे केतू। अत्यंत गूढ अनाकलनीय असा हा ग्रह आहे। त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत। राहू केतूची निर्मिती कशी झाली याची कथा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। विष्णू भगवानांनी स्वरभानू या राक्षसाचा जेव्हा शिरच्छेद केला समुद्र मंथनानंतर, त्यात शिर हे राहू झालं आणि धड हे केतू झालं। म्हणून केतूला बिलकुल भावना नाही आहेत। केतू हा भावना शून्य ग्रह आहे। म्हणूनच तो क्रूर आहे, कारण त्याच्याकडे डोकंच नाही आहे, विचार करायची एक ताकद नाही आहे। त्यामुळे केतू ग्रहाकडे बघताना डिटॅचमेंट आणि एक घाव दोन तुकडे असं त्याचं बिहेवियर आहे। अर्थात केतू हा अत्यंत आध्यात्मिक ग्रह आहे, ज्याला सांसारिक गोष्टीमध्ये मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये बिलकुल रस नाही। तो सांगतो की तुम्ही अध्यात्माच्या मार्गाने जा, धर्माच्या मार्गाने जा आणि मोक्षाची प्राप्ती करा। मोक्षाचा कारक ग्रह हा केतू आहे। म्हणून शास्त्रकारांनी केतूला भगव्या ध्वजाची उपमा दिलेली आहे की कुठल्याही मोठ्या मंदिरावरचा जो भगवा ध्वज असतो तो केतू आहे। जगन्नाथपुरीच्या मंदिरावरच्या ध्वजेला जेव्हा आग लागली तेव्हा करोनाचा जन्म झाला होता मित्रांनो, असं म्हटलं जातं आणि ते खरंही आहे। आपली समाजातली जी उंची आहे, जी वर्षानुवर्ष लहानपणापासून शिक्षण घेऊन काबाड कष्ट करून स्ट्रगल करून आपण आपल्या आयुष्यात स्थिरस्थावर होतो आणि एक विशिष्ट उंची गाठतो। उंची मी शारीरिक उंचीबद्दल बोलत नाही। तुमचं समाजातलं स्टेटस जे आहे ते दुसरा तिसरा ग्रह कोणी देत नाही, तो केतूच देत असतो। ती समाजातली उंची हा केतू देतो। आणि मग सगळ्यात मोठी उंची कुठली, तर ही मोक्षाची उंची। तुम्हाला मी सांगितलं की कुंडलीतलं प्रथम स्थान हे आपलं शारीरिक अस्तित्व आहे आणि कुठल्याही स्थानापासून 12वं स्थान हे त्या स्थानाचा नाश करतं। म्हणजे आपल्या शरीर रूपी अस्तित्वाचा नाश कोण करणार आहे, तर कुंडलीतलं 12वं स्थान करणार आहे। जेव्हा एखादा व्यक्ती पृथ्वी लोकावरची आपली यात्रा संपवतो त्या क्षणाला मित्रांनो 12वं स्थान हे ॲक्टिवेट झालेलं असतं आणि म्हणून 12व्या स्थानाची मालकी ही केतुदेवाकडे आहे। आणि ज्या महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा, सूक्ष्म दशा आणि प्राणदशा या 5 दशा शास्त्रकारांनी दिलेल्या आहेत, त्यामध्ये शेवटच्या घटकेला केतू हा ग्रह 100% ॲक्टिवेट झालेला असतो। हे त्रिकालाबाधित सत्य आहे। अशा प्रकारे केतू हा मोक्षाचा कारक आहे। तुमची आध्यात्मिक धार्मिक उंची किती आहे त्यात तुम्ही किती प्रगती कराल, तुमची इंट्युशनल पॉवर तुम्ही कशी वाढवाल, हे केतू बघतो। राहू आणि केतू यांचं बिहेवियर एक्झॅक्टली इक्वल आणि अपोजिट आहे। राहू बाह्य रूप दाखवतो, देखावा दाखवतो, त्याचप्रमाणे केतू हा अंतर्मुख करतो। राहू एक्स्ट्रोवर्ट असेल तर केतू इंट्रोवर्ट आहे। तो तुम्हाला अंतर्मुख करून अध्यात्माची उंची आणि त्या बाबतीतली परिपक्वता देतो। राहू हा दिखावा आहे, छल आहे, तो ज्याला आपण छलिया ग्रह म्हणतो तो राहू आहे। आणि त्याच्या बरोबर उलट अंतर्मुख करणारा, अध्यात्माच्या मार्गाने जायला प्रवृत्त करणारा ग्रह हा केतू आहे। म्हणून केतूचं दैवत जर तुम्ही म्हणाल तर तो साक्षात गणपती बाप्पा आहे। म्हणून कुंडलीमध्ये केतू जर त्रास देत असेल दशेमध्ये, अंतर्दशेमध्ये किंवा ओव्हरऑल, तर गणपती बाप्पाच्या शरण जायचं आहे। ओम गम गणपतये नमः हा मंत्र म्हणा, किंवा येत असेल तर गणपती अथर्व शीर्ष म्हणा।
म्हणजे केतू शांत होतो. दानरूपी जर तुम्हाला एखादी वस्तू अर्पण करायची असेल गणपती बाप्पाच्या पायाशी, तर केतूचं फळ हे केळं आहे. 1 डझन केळी तुम्ही गणपती मंदिरात मंगळवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी जर अर्पण केलीत तर केतूपासून होणारा त्रास हा लक्षणीयरित्या कमी होतो. आता जसं मागे आपण म्हटलं की प्राणी रूपाने हत्तीला आपण राहू म्हणतो, त्याप्रमाणे केतू हा ग्रह श्वानाला दर्शवतो. कुत्रा हा जो प्राणी आहे तो केतू आहे. त्यामुळे भले तुम्हाला कुत्रा पाळण्याची हौस नसेल, पण तुम्ही रस्त्यावरनं जाणाऱ्या कुत्र्याला कधीही दगड मारू नका, त्याला कधी लाथ मारू नका, जेणेकरून केतूचा प्रकोप होईल. कारण कुत्रा हा अत्यंत इमानदार प्राणी आहे. महाभारतातली कथा तुम्हाला माहिती आहे की सगळं झाल्यानंतर जेव्हा पांडव स्वर्गाकडे निघाले तेव्हा धर्मराजाच्या अगोदर स्वर्गामध्ये त्यांचा कुत्रा दाखल झाला होता. म्हणजे यावरनं कळतं की श्वान किंवा कुत्रा या प्राण्याचं महत्त्व किती आहे. त्याचप्रमाणे केतूचं महत्त्व आहे. स्क्रीनवर अर्थात नेहमीप्रमाणे रेफरन्स कुंडली अर्थात काळपुरुषाची कुंडली आहे, तुम्ही बघू शकता. आपण आज त्याची स्थानगत फलं अभ्यासणार आहोत. संक्षिप्त स्वरूपात आपल्याला दैनंदिन जीवनात जी उपयोगाला पडतील अशी फळं बघणार आहोत आपण. अंकशास्त्राप्रमाणे 7 हा आकडा केतूचा येतो. 7 म्हणजे मूलांक 7 मित्रांनो. म्हणजे प्युअर 7, 16 आणि 25 हा महिना कुठलाही असो, याची जेव्हा टोटल तुम्ही करता तेव्हा मूलांक 7 येतो. अशा व्यक्ती केतूच्या प्रभावाखाली असतात. बाय डिफॉल्ट त्या सज्जन असतात. अध्यात्माच्या वाटेने जायचा त्यांचा मानस असतो आणि त्यातनं पूर्ण जन्मतारखेची टोटल केल्यानंतर सुद्धा मूलांक 7 जर येत असेल तर मात्र ती व्यक्ती 100% अध्यात्माच्या मार्गावरच वाटचाल करणार, त्यात काही शंका नाही. अशा व्यक्ती या खूप छान हीलर म्हणून काम करतात. त्यांच्या तोंडातून आलेले आशीर्वादपर बोल त्यांनी एखाद्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीला काही प्रॉब्लेम आले असतील तर अशा व्यक्तींनी त्यांना जर मार्गदर्शन दिलं तर ते तंतोतंत खरं होतं. अजून एक मजेशीर गोष्ट सांगतो. राहूबद्दल आपण बोललोय, पण आज अंकशास्त्राबद्दल थोडंसं सुतोवाच करतो की मूलांक तुमच्या जन्मतारखेचा 7 आहे आणि पूर्ण जन्मतारखेची टोटल जर 4 येत असेल, कारण 4 हा आकडा राहूचा आहे, म्हणजे मूलांक 7 आणि भाग्यांक हा 4 आला म्हणजे राहू केतू तुमचे ड्रायव्हर आणि कंडक्टर नंबर झाले. म्हणजे एक पूर्णत्व आलं मित्रांनो. राहू केतू एकत्र म्हणजे पूर्णत्व आलं. अशा व्यक्ती अत्यंत चांगल्या, ज्यांच्याकडे संजीवनी विद्या आहे. संजीवनी विद्या ही महर्षी शुक्राचार्यांकडे होती, की ज्याला आपण मृत संजीवनी विद्या म्हणतो, की मेलेल्या माणसाला जिवंत करायची ताकद त्या संजीवनी विद्येमध्ये होती. अशा व्यक्ती ज्यांचा मूलांक 7 आहे आणि पूर्ण टोटल केल्यानंतर भाग्यांक 4 येत असेल तर ती एक पूर्णत्वाची प्रचिती येते आपल्याला. आणि अशा व्यक्ती जे काही उपचार देतील, तोंडाने देतील, प्रत्यक्ष देतील, आशीर्वादपर त्यांना काहीतरी ब्लेसिंग देतील, ती खरी होतात. आणि ती व्यक्ती, समोरची व्यक्ती जी कंप्लेंट घेऊन त्यांच्याकडे आलेली असते किंवा मार्गदर्शनासाठी आलेली असते, ती समाधानाने जाते आणि ती लवकरात लवकर बरी होते. त्यांनी सांगितलेले उपाय त्यांच्या अंगी लागतात. असं एक चमत्कारिक कॉम्बिनेशन आहे. आज आपण केतू देवाबद्दल बोलणार आहोत. केतूचा रंग हा कॉफीची पावडर असते ना मित्रांनो, डार्क चॉकलेटी, तो रंग केतूचा आहे. आणि महादशेच्या भाषेत म्हणायचं झालं तर मी तुम्हाला सांगितलं की देवाने आपल्याला 120 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे.
म्हणून तर आपण विंशोत्तरी महादशा बघतो, 100 आणि 20. त्यामध्ये जे 9 ग्रह आहेत त्या प्रत्येक ग्रहाला विशिष्ट कालखंड दिलेला आहे. त्यामध्ये केतूला 7 वर्ष दिलेली आहेत, राहूला 18 वर्ष दिली आहेत, पण केतूला 7 वर्ष दिलेली आहेत महादशेच्या काळासाठी. असा हा अत्यंत महत्त्वाचा, मिस्टेरियस, गूढ असा हा ग्रह, डिटॅचमेंटचा कारक, विरक्तीचा कारक, संसाराच्या मोहमायेपासून लांब जाणारा कारक असा हा ग्रह, संसार पाशातून मुक्त करणारा ग्रह आणि अध्यात्माच्या आणि धर्माच्या मार्गावर चालायस प्रवृत्त करणारा ग्रह. या ग्रहाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे मित्रांनो. त्याबद्दल बोलणार आहे आपण आणि त्याची स्थानगत फलं आपण आता संक्षिप्त स्वरूपात चर्चा करूया. स्क्रीनवर तुम्ही रेफरन्स कुंडली बघताय, काळपुरुषाची कुंडली. सुरुवात करूया. प्रथम स्थानात जर ज्यांचा केतू असेल तर अशा व्यक्ती ह्या थोड्याशा इंट्रोवर्ट, बऱ्याच प्रमाणात अंतर्मुख असतात. त्यांचे अंतरंग कोणाला जास्ती समजून येत नाहीत मित्रांनो, घरच्यांना पण समजून येत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर एक भाव असतात आणि आतमध्ये जे मंथन चालू असतं किंवा जे विचार चालू असतात ते चेहऱ्यावर कधीही दिसणार नाहीत. आणि मित्रांनो, अत्यंत अवघड गोष्ट असते की मनातले विचार चेहऱ्यावर न दाखवणं. ही गोष्ट फक्त भगवान श्रीकृष्णाला अवगत होती, पण तो कलाकारांचा कलाकार होता. तर अशा व्यक्ती काहीशा या म्हणूनच तर गूढ असतात, मिस्टेरियस असतात. त्यांचे अंतरंग लोकांना समजून येत नाहीत. आतल्या आत ते विचार करत असतात, अंतर्मुख असतात. त्यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात कॉन्फिडन्सची कमी असते. ह्या व्यक्ती त्या सहजासहजी एक्सप्रेस होत नाहीत, त्यांना आउटलेट मिळत नाही. त्याचं कारण त्या कथेकडे आपण जाऊया की ज्या धडाला शिर नाही आहे, त्यामुळे ती जी एनर्जी ट्रान्सफरची जी प्रक्रिया आहे ती वरून खाली आणि यू टर्न मारून परत खालून वर अशी चालते. पण आउटलेट कसं असतं मित्रांनो की आपण एखादी गोष्ट घडघड जेव्हा बोलतो, तोंडाच्या माध्यमातून बोलतो, तेव्हा ती आपली अभिव्यक्ती ही बाहेर पडते, आपण व्यक्त होतो आणि रिलॅक्स होतो. पण ह्या धडरूपी केतूला जर शिरच नाहीये, त्यामुळे तोंड नाहीये, त्यामुळे त्याची घुसमट होते. त्यामुळे त्याच्या मनातल्या ज्या भावना आहेत या वर खाली या 180 डिग्रीमध्ये यू टर्न मारून होत असतात. त्याचा त्यांना प्रचंड त्रास होतो. ही लोक अशी सहजासहजी व्यक्त होऊ शकत नाहीत कोणाच्या समोर, असं आढळून आलेलं आहे. त्यामुळे या लोकांमध्ये आत्मविश्वासाची जरा कमी असते. हे प्रचंड मेहनती असतात, अध्यात्माकडे जाणारे असतात. यांच्याकडे इंट्युशनल पॉवर खूप जास्ती असते. भविष्यात होणाऱ्या घटनांचा आभास या व्यक्तींना खूप आधी येऊ शकतो, ज्यामुळे लोकांचा फायदाही होतो. उत्तम ज्योतिषी हे होऊ शकतात, उत्तम तंत्रमंत्राचं ज्ञान यांना येऊ शकतं. गुरुशी चांगला संबंध असेल, गुरुग्रहाशी, तर ह्या गोष्टी उपजत त्यांना मिळतात. पण आत्मविश्वास नसतो. स्वतःबद्दल आपण किती चांगले आहोत, की आपल्यामध्ये काय ताकद आहे हे स्वतः ओळखत नाहीत. ते स्वतःलाच डिव्हॅल्युएट करत असतात की तुझ्यात ही गोष्ट नाहीये, तू या भानगडीत पडू नको. स्वतःच आत्मविश्वास जागवायचा आणि स्वतःला डिमॉरलाइज करायचं, हे चक्र या प्रथमात केतू असलेल्या लोकांकडे कायम चालू असतं. त्यामुळे काय होतं, अफाट मेहनत करून हे एखादं एम्पायर बनवायला कारणीभूत ठरतात, पण त्याचं क्रेडिट आणि ॲप्रिसिएशन त्यांना कधीच मिळत नाही. जेव्हा अवॉर्ड आणि रिवॉर्ड घ्यायची वेळ येते ना मित्रांनो, तेव्हा यांना डावललं जातं. हे प्रथमातला केतू दाखवतो. मग त्यामुळे ही मंडळी परत निराश होतात. मग टोटली यू टर्न मारून वेगळं काहीतरी काम करायचं म्हणून ती कंपनी सोडतात आणि दुसऱ्या कंपनीमध्ये दुसऱ्याच टाईपचं काहीतरी काम करून नव्याने सुरुवात करतात. असा हा यांचा क्रम आयुष्यभर चालू असतो. असं इथलं फळ प्रथमातला केतू. मंडळी खूप सज्जन असतात, विचार चांगले असतात. आणि मित्रांनो, मागे तुम्हाला मी सांगितलं होतं की केतूकडे आपण आईच्या वडिलांप्रमाणे बघतो, ज्याला आपण हिंदीमध्ये नानाजी म्हणतो.
राहुल आपण वडिलांचे वडील म्हणजे दादाजी, आपले आजोबा, दोन्ही आजोबाच आहेत. पण केतू प्रथमात असलेल्या लोकांच्या बाबतीत त्यांच्या आईच्या वडिलांकडनं आलेला काही वारसा आणि काही गोष्टी या जीन्सच्या माध्यमातून, आईच्या माध्यमातून या व्यक्तीकडे येऊ शकतात, असा हा माझा स्वतःचा अनुभव आहे. की आईचे वडील जे म्हणजे आजोबा हे काय करत होते, तीच व्यक्ती नातू या रूपाने त्यांच्या जी काही त्यांची परंपरा आहे त्याला पुढे चालवायचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रयत्न त्या व्यक्तीच्या हातून होतो. अशी ही केतूची इथली फळं आहेत. आता बघा मित्रांनो, की प्रथमात केतू म्हणजे सप्तम स्थानात राहू आला. त्यामुळे काय होतं, की अशा व्यक्तींचे जे काही लाईफ पार्टनर आहेत हे त्यांच्या स्वभावाच्या अगदी उलट असू शकतात. जास्ती बाह्यरूपी असू शकतात, दिखावट असू शकते. त्यांना सर्व ऐहिक, भौतिक, मटेरियलिस्टिक, लक्झरी, कम्फर्टची आवड असू शकते. आणि अगदी उलट ती स्वतः व्यक्ती असते, की त्याला ह्या कुठल्याच गोष्टीत रस नाही. त्याला अध्यात्माकडे जायचं आहे. मग अशा वेळेला सांसारिक संबंधांमध्ये विवाहाच्या वेळेला किंवा विवाहानंतर थोडंसं वातावरण हे थोडंसं तणावपूर्ण होऊ शकतं. कारण ती व्यक्ती आणि त्याचा पार्टनर ह्याच्या लायकिंगमध्ये टोटल फरक असतो, असं बघायला मिळालेलं आहे. त्यांच्या आवडीनिवडी टोटली भिन्न असतात. इक्वल आणि अपोजिट म्हटलं ना, त्या दोघांच्या बिहेवियरमध्ये आमूलाग्र हा फरक जाणवतो आपल्याला. आपण आता त्यानंतर वळूया दुसऱ्या स्थानाकडे. धनस्थान, कुटुंबाचं स्थान, बँक बॅलन्स, आपली वाचा, आपली चव, आपली खाण्याची पद्धत, आपली जीभ, हे सगळ्याचं अत्यंत महत्त्वाचं स्थान केतू. आणि केतू जिथे जाईल तिथे डिटॅचमेंट आली, असं एक थंब लक्षात ठेवा मित्रांनो, की त्या स्थानाचे जे काही गुणधर्म आहेत त्यातून तो तुम्हाला डिटॅच करणार. म्हणजे इथे पैशाचं स्थान आहे ना, म्हणजे पैशाबद्दल विरक्ती, मला पैसा नको, अशी एक भावना इथे असलेला केतू दाखवतो. त्यामुळे हे संचित धनाचं स्थान आहे, धनसंचय करण्याचं स्थान आहे. त्यामुळे केतू तिथे धनसंचय करायची इच्छा देतच नाही मुळात. मला पैशाबद्दल मोह नाही आहे असं दाखवतो. त्यामुळे इथे केतू असलेल्या लोकांची जी बँक बॅलन्सची परिस्थिती आहे ना, ती यथातथाच असते. पैसे कमवतात ही लोक, पण त्याबद्दलचं पुढचं प्लॅनिंग नाही आहे, की त्या पैशाला ग्रो कसं करायचं आहे असं त्यांना बिलकुल वाटत नाही. जे मिळाले त्यात समाधानी असतात. मिळाले तरी वाहवा, नाही मिळाले तरी वाहवा. नंतर ते कुटुंबस्थान आहे, त्यामुळे कुटुंबापासून पण थोडंसं डिटॅच्ड. मी मागे म्हटलं की घरात आहेत, पण ते घरात नाही आहेत असंच म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे घरात मिळून मिसळून नाहीत, ते आयसोलेटेड आहेत. ते कुठेतरी त्यांच्या रूममध्ये बसलेत, ते आमच्यामध्ये असून सुद्धा नाही आहेत, अशी परिस्थिती असते. बरं, हे खाण्याचं स्थान असल्यामुळे एक मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगतो. इथली केतू असलेली मंडळी, केतू म्हणजे डिटॅचमेंट आहे, केतू तुकडे करतो. केतू म्हणजे कट करण्याची प्रक्रिया. त्यामुळे इथे केतू असलेली व्यक्ती ही, आपण कसं दिवसातनं दोनदा जेवतो, तशी अशी व्यक्ती ही इन्स्टॉलमेंटमध्ये जेवत असते. आता दुपारचे 12 वाजलेत तर 2 घास खाल्ले, आणि यांची थाळी पण अत्यंत छोटी असते. रेग्युलर ताट घेऊन बसत नाहीत. दर 1 तासाने, दर 2 तासाने, टप्प्याटप्प्याने इन्स्टॉलमेंटमध्ये यांचं चरण चालूच असतं. कारण केतू हा इन्स्टॉलमेंट दाखवतो, एकत्र कुठली गोष्ट दाखवत नाही. टप्प्याटप्प्याने करा, छोटे छोटे तुकडे करून करा, दर 2 तासांनी. अर्थात हे चांगलं आहे आरोग्यासाठी, की जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा खावं आणि इंटरव्हल्समध्ये खावं. पण यांचे इंटरव्हल्स हे केतू इथे असल्यामुळे असतात. आणि इथे थोडासा नेगेटिव्ह भाग असा, की इथे असलेला केतू वाणी अत्यंत टोकदार देतो, अत्यंत बोचणारी वाणी देतो. अशामुळे यांच्या वाणीमुळे, यांच्या बोलण्यामुळे रिलेशन तुटतात, हे बघितलंय मी. द्वितीयातला केतू हा त्यांचं बोलणं अतिशय स्पष्ट असतं, स्पष्ट वक्ते असतात. पण ते स्पष्ट वक्तेपणा दाखवताना समोरच्याला
बोलण्याच्या बाणाने रक्तबंबाळ करू शकतात. त्यामुळे ती व्यक्ती त्या व्यक्तीपासून दुरावते असं बघायला आलेलं आहे. अशी ही केतूची द्वितीय स्थानातली फळं. आता आपण वळतोय तिसऱ्या स्थानाकडे. तिसरं स्थान नेहमीप्रमाणे छोट्या भावंडांचं स्थान, शेजाऱ्यांचं स्थान, पराक्रम स्थान, छोट्या प्रवासाचं स्थान, एफर्टचं स्थान. इथे केतू चांगला फळ देतो. पण जसं राहूचं इथलं फळ आहे तसंच थोडंफार इथलं केतूचं फळ आहे की छोट्या भावंडांची पटेलच असं नाही. किंबहुना इथे असलेली केतू असलेली व्यक्ती स्वतःच धाकटी असते. ह्यांच्यापेक्षा धाकटं कोणी राहत नाही कुटुंबात, जन्माला येतच नाही. कारण केतू काय करतो, त्या व्यक्तीनंतर वंशवृद्धी होऊच देत नाही, ती पण कट करतो ना. कारण डिटॅचमेंटची त्याची प्रवृत्ती आहे ना, कट करण्याची. त्यामुळे छोटी भावंडांचं स्थान असल्यामुळे छोटं भावंड ह्यांना नसतंच, हे स्वतः छोटे असतात. शेजाऱ्यांचे संबंध पण कट टू कट असतात. जास्ती गुरु किंवा शुक्रासारखे घनिष्ठ संबंध नसतात, कामापुरते असतात, डिटॅच असतात ना. शेवटी इथे डिटॅचमेंट आली. पराक्रमी असतात, त्यात काही वाद नाही. भावंडांशी संबंध लिमिटेड, त्यांची जबाबदारी पण येऊ शकते अंगावर, पण संबंधामध्ये तेवढं प्रेम किंवा ऋणानुबंध आणि स्नेह म्हणावा तेवढा नसतो. छोट्या प्रवासात अडथळे येऊ शकतात, कारण तिसरं स्थान हे छोट्या प्रवासाचं आहे आणि केतू डिटॅच देणार आहे, डिटॅचमेंट देणार आहे. त्यामुळे अशा हे लोक, आपण शब्द ऐकतो ब्रेक जर्नी, सलग जायचं नाही. बऱ्याच जणांना सवय असते. आमच्या ऑफिसमध्ये एक साहेब होते की चेंबूरवरनं ते चेंबूर नाक्याला आले की रस्त्यावर उभं राहून कुठल्याही ट्रकला आणि टँकरला हात करायचे. कुठपर्यंत चाललाय? लोणावळ्यापर्यंत चाललाय, मला लोणावळ्याला सोडा. मग लोणावळ्याला उतरल्यानंतर दुसऱ्या ट्रकला हात करायचे. कुठपर्यंत चाललाय? आम्ही पुण्याला चाललोय, मला पुण्याला सोडा चांदणी चौकात. ते मूळचे सातारचे होते. आणि मग चांदणी चौकात मग कुठल्या तरी पब्लिक ट्रान्सपोर्टला हात देऊन ते असे मजल दर मजल करत ब्रेक जर्नी करत करत आपल्या घरी सातारला पोहोचायचे. मग आता मला वाटतं की त्यांच्या तृतीयात केतू असेल, म्हणजे जो इन्स्टॉलमेंटमध्ये डिटॅच करून करून हा छोटा प्रवास त्यांचा करवतोय. मी तुम्हाला म्हटलं की इथून सातारा हा छोटा प्रवासच मानला जातो. मोठा प्रवास जो 90 स्थान आहे तो जवळजवळ 800 ते 1000 किलोमीटर लांब असेल तर आपण मोठा प्रवास मानायचा आहे मित्रांनो. तर अशी इथली फळं आहेत. आता आपण येऊया चतुर्थ स्थानाकडे. चतुर्थ स्थान सुखस्थान, लक्झरीचं स्थान, मातेचं स्थान. आणि मुळात मी म्हटलं ना की चौथ्या स्थानात एखादा कुठलाही पापग्रह आला तर त्या व्यक्तीला तो घरी राहू देत नाही, तो घराच्या बाहेर काढतो. आणि केतूच्या बाबतीत प्रामुख्याने आढळतं आईशी संबंध म्हणावे तेवढे चांगले नाही राहत, मतभेद असतात. कुटुंबामध्ये सुद्धा घरी आल्यानंतर सुद्धा तो माणूस आयसोलेटेड असतो, दुसऱ्या स्थानासारखा, घरात असून नसल्यासारखा असा त्याचा एक वागण्याचा एक पद्धत असते त्याची. आईबरोबर संबंध तेवढे चांगले नसतात, ज्याला आपण थंड संबंध म्हणतो ना, कोल्ड रिलेशन्स अशी असतात. अर्थात चौथं स्थान हे घरात असल्यामुळे, केतू धर्माचा कारक असल्यामुळे घरी काहीतरी धर्मकार्य हे चालू असतं, मंगलकार्य चालू असतात. त्यात केतूची गुरुबरोबर जर काही रिलेशन एस्टॅब्लिश झालं तर घरात चांगले धार्मिक कार्य हे नेहमी चालू असतात. पण त्यातून ही व्यक्ती ही स्वतःला आयसोलेट करते की तुमचं तुम्ही बघा बाबा, मला तुमच्या याच्यात काही रस नाही, मी फक्त इथे राहायला आलेलो आहे झोपायपुरता, मी सकाळी जाणार. पण इथे असलेली ही केतू असलेली व्यक्ती ही घरात मुळात राहतच नाही, ती घराच्या बाहेरच राहते. मग ती फॉरेन असेल किंवा मी म्हटलं त्याप्रमाणे 800-1000 किलोमीटर विदिन देशांतर्गत असेल, पण ती घरी राहणार नाही. वर्षातनं आली तर एकदा आली, एकदा दोनदा आली तर ठीक आहे, काही ते पण विशिष्ट कामाकरता घरी येते. घरी सांगायचं कारण घराशी अटॅचमेंट नसते, कारण केतू हा डिटॅचमेंटच देतो असं म्हणायला हरकत नाही. अशी केतूची इथली फळं. त्यानंतर आपण येतोय पंचम स्थानाकडे. महत्वाचं स्थान पूर्वजन्माचं स्थान. पूर्वजन्माचं जर तुम्हाला कोणाला अभ्यास करायचा असेल तर कुंडलीच्या 5व्या स्थानाचा अभ्यास करायला लागतो. आणि
खास करून राहू केतू हे असे जे मिस्टेरियस ग्रह आहेत त्यांच्याबद्दल फलित वर्तवताना भाकीत करताना फार काळजी घ्यायला लागते. खूप अभ्यास करून त्यांची फळं द्यायला लागतात. कारण ते स्वतः प्लॅनेट नाही आहेत, ते शॅडो प्लॅनेट आहेत. ते ज्या राशीत असतील त्या राशी स्वामीप्रमाणे फळ देतात. हे जरी खरं असलं तरी त्यांची विशिष्ट फळं स्पेसिफिक अशी निदर्शनाला येतात. म्हणून राहू केतूला लोक घाबरतात. याचं कारण असं आहे, ते जरी इंटरसेक्शन पॉईंट असले, शॅडो असली तरी त्याचा आपल्या जीवनावर प्रत्यक्ष प्लॅनेटपेक्षाही महत्त्वाचा प्रभाव आपल्याला आढळून येतो. म्हणून ह्या दोघांची फळं अभ्यासताना खूप काळजी घ्यायला लागते. पंचम स्थानातला केतू हा तुम्हाला इंट्युशनल पॉवर चांगली देतो. जसं पहिल्या स्थानातला केतू आहे की तुम्हाला होणाऱ्या घटनांचा आभास आधी होतो, त्याची कल्पना येते. मेडिटेशनमध्ये किंवा इंट्युशनल पॉवर डेव्हलपमेंटमध्ये हा केतू खूप छान. पण संतती हे 5वं स्थान आहे, संततीचं स्थान आहे. त्यामुळे संततीशी काहीतरी मूलभूत मतभेद, दोघांची मनं न जुळणं, पालक या नात्याने संततीबरोबर संबंध कोरडे राहणं, थंड राहणं असं बघायला मिळालेलं आहे. आणि परत मी सांगतो, महिलांच्या कुंडलीत केतू इकडे म्हणजेच राहू लाभस्थानात, त्यावेळेला मात्र काळजी घ्यायला लागते. मिसकॅरेज किंवा ॲबॉर्शनची शक्यता खूप दाट असते, याची काळजी घ्यायला लागते. कारण केतू तोडतो, गर्भधारणा होऊ देत नाही. तिथे पण डिटॅचमेंट आली. हे फार काळजीपूर्वक अभ्यासायला लागतं. आणि म्हणून पंचमात खास करून संततीचे प्रश्न येतातच, त्यावेळेला गणपती बाप्पाला शरण जाणं हे एकमेव त्याचा उपाय आहे. कारण ज्योतिषशास्त्रात 3च उपाय दिलेले आहेत मित्रांनो, की मंत्रोच्चार करणे, दानधर्म करणे आणि उपवास करणे. ह्याच्या पलीकडे उपाय शास्त्रात दिलेले नाही आहेत. बाकी सगळं चाललंय ते बिझनेस आहे, ते राहू द्या, त्याचं तर आपल्याला काय बोलायचं नाही आहे. पण पंचमातला केतू ही फळं देतो. शेअर मार्केटचं स्थान आहे, त्यामध्ये पण हा यश देत नाही. इथे फार काळजीपूर्वक इन्व्हेस्टमेंट करायला लागते, जी लॉंग टर्म आहे. आणि इथे पण इन्व्हेस्टमेंट करताना मी सांगितलं त्याप्रमाणे तुकड्या तुकड्यात जर केली तर लॉंग टर्मला तुम्हाला त्याची अत्यंत चांगली फळं ही मिळू शकतात. केतू ही उंचीच आहे. आपल्याला आपल्या समाजामध्ये असलेली आपली स्टेटस आणि आपली उंची केतूच जर देणार असेल तर तो आर्थिक आपल्याला सुबत्ताही देतो. फक्त त्याचं जे काही ॲट्रिब्यूट आहे, त्याचा जो स्वभाव आहे, त्याला तुम्ही तसं जर यूज केलं तर. एक छोटीशी कथा मला आठवते म्हणून सांगतोय गोष्टी रूपाने, की शुक्राला आपण लक्ष्मी म्हणतो, वैभव लक्ष्मी. तशा अष्टलक्ष्मी आहेत आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या. तर वैभव लक्ष्मी ही शुक्र आहे. आणि लक्ष्मीचं बसायचं स्थान हे कमळाचं फूल आहे मित्रांनो. आणि कमळ हे चिखलात उगवतं. तर शास्त्रकाराने अशी सुंदर उपमा दिलेली आहे आणि त्याची प्रचिती पण येते, की कमळाचं जे देठ आहे ते देठ म्हणजे केतू आहे. आता कुंडलीमध्ये शुक्र राहू जर युती असेल, मी युती योगात नंतर एपिसोड करणार आहे, पण आता ओघाओघात सांगतो जे महत्त्वाचं आहे म्हणून, की शुक्र आणि राहू असेल तर माणूस हा करोडपती म्हणला जातो. हा करोडपती बनण्याचा योग आहे. पण मग शुक्र आणि केतू जर एकत्र असतील तर तो अब्जोपती किंवा निखर्वपती बनण्याचा योग आहे, ज्याला ट्रिलियनर म्हणतात. परत तुम्ही बघितलं असेल की एलॉन मस्क हे जगामध्ये पहिले ट्रिलियनर म्हणून आज त्यांनी नाव कमवलं. ते पद त्यांनी हासिल केलं. एरवी तुम्ही काय प्रेडिक्शन कराल की शुक्र केतू म्हणजे ह्याच्याकडे पैसा टिकणार नाहीये, असं नाहीये. ह्याचं कारण असं आहे की केतू विरक्ती देतो. शुक्र लक्ष्मी आहे. शुक्र रूपी लक्ष्मीला बसायचं जे आसन आहे, कमळ रूपी आसन, त्याचा सपोर्ट म्हणजे आपल्या खुर्चीचे जे 4 पाय असतात, कमळाच्या बाबतीत त्याचं देठ आहे, ते देठ म्हणजेच केतू आहे. जर असं असेल तर मग शुक्र केतू युती ही पैशाच्या बाबतीत वाईट कसं काय भाकीत करतात ज्योतिषी, हे चुकीची गोष्ट आहे. याचं कारण असं आहे मात्र की केतू विरक्ती देतो. केतू म्हणतो मला पैसा लक्ष्मी काही नको. आणि लक्ष्मीची खासियतच अशी आहे, तुम्ही जेवढं लक्ष्मीच्या मागे पळाल तेवढी लक्ष्मी लांब पळेल. तुम्ही लक्ष्मीला नको म्हणा, लक्ष्मी तुमच्या दारात हजर होईल. तसं काहीसं तत्व इथे लागू पडतं. आणि केतू जी विरक्ती देतो, शुक्र केतू
एकत्र असलेल्या व्यक्ती जशा जशा या मोहमयी दुनियेतून, मटेरियलिस्टिक जगातून, संपत्ती, ऐश्वर्य, लक्झरी, कम्फर्ट झोन यातनं बाहेर पडतील, तसं तसं त्यांच्या घरात पैशाच्या राशी जमा व्हायला सुरुवात होते. बघा कसं वाटतंय मित्रांनो. केतूची व्यक्ती, शुक्र केतूची व्यक्ती ही मला पैसा नको जेव्हा म्हणते ना, तर इन्व्हेस्टर्स त्यांच्या पायाशी पैशाची बंडल आणून ठेवतात आणि त्याला बिलियनर आणि ट्रिलियनर करतात. हा शुक्र केतूचा योग आहे. बघा कसा आहे, किती महान आहे केतू, जो लक्ष्मीला बसायची व्यवस्था करतो कमळावरती, सपोर्ट सिस्टीम. अशी मी पंचमात केतूबद्दल बोललो, कारण हे इन्व्हेस्टमेंटचं स्थान आहे आणि शेअर मार्केटचं स्थान आहे. लोकांना पैशामध्ये ग्रो झालेलं हवं असतं, आर्थिक प्रगती त्यांना हवी असते, त्यासाठी मला सुचलं म्हणून सांगितलं. अर्थात हे जे युती योग आहेत त्याबद्दल मी नंतर बोलणारच आहे, वेगळे एपिसोड होतील, पण ओघाओघांनी तुम्हाला सांगावं असं वाटलं. तर अशी केतूची पंचम स्थानातली फळं. त्यानंतर आपण येतोय षष्ठ स्थानाकडे. रोग, रिपू, ऋण हे एक ॲट्रिब्यूट झाले आणि सेवाभाव, सर्व्हिस हे इथल्या 6व्या स्थानाचं एक त्याची खासियत आहे, त्याचे गुणधर्म आहेत. आणि इथे केतू असलेल्या व्यक्तीने कसं असतं की 6वं घर हे डेली रुटीन दाखवतं मित्रांनो, एक शिस्त दाखवतं. 9 ते 5 जे लोक काम करतात शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये, त्यांचं रुटीन, डेली रुटीन ठरलेलं असतं. एक रविवार सोडला तर एक सुट्टी सोडली तर बाकी सोमवार ते शनिवार त्यांचं हे डेली रुटीन चालू असतं. ते रुटीन इथे केतू असलेल्या माणसाला पचनी पडत नाही, तर तो ते रुटीन मानत नाही. ते 9 ते 5 मला नाही जमणार बाबा. मग याचा परिणाम काय होतो की हे सर्व्हिसचं स्थान असल्यामुळे इथे केतू असलेली व्यक्ती आपली नोकरी वारंवार बदलायचा प्रयत्न करते, असं बघायला मिळालं. म्हणजे नोकरीत सातत्य नाही. 1-2 वर्ष केली, 3 वर्ष केली, डिटॅच, मग दुसरी करूया, मग परत डिटॅचमेंट. असं यांचं सर्व्हिसचं जर योग असतील कुंडलीमध्ये, इतर अर्थात ग्रह बघून ते सांगायला लागेल की व्यवसाय करेल का सर्व्हिस करेल. मी सर्व्हिस हे गृहीत धरून सांगितलं तर तिथे त्या सेवेमध्ये खंड पडतो. केतू काय करतो? खंड पाडतो. तसा केतू इथे खंड पाडू शकतो. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा इथे त्यांनी आपले पोटाचे विकार सांभाळावेत, कारण मी म्हणलं ना की राहू हा एक्सपांड करतो, तसं केतू कॉन्ट्रॅक्ट करतो, आकुंचन पावतो. मग शरीरातला एखादा भाग जर आकुंचन पावत असेल तर त्याच्या मागे केतू असतो, ज्याला आपण शिस्ट म्हणतो, गाठी. त्या गाठीचा कारकग्रह मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये हा केतू आहे. शरीरात गाठी निर्माण करतो, तर त्याची काळजी त्यांनी घ्यावी. अर्थात इथे कुठली रास आहे आणि इतर कुठले ग्रह योग कसे आहेत त्यावरनं त्याचं गांभीर्य आपल्याला नंतर स्पष्ट करता येईल. अशी 6व्या स्थानातली केतूची फळं. त्यानंतर आपण येतोय सप्तम स्थानाकडे. सप्तम स्थान अर्थातच विवाह स्थान, वैवाहिक जोडीदाराचं स्थान, व्यवसायाचं स्थान आणि व्यावसायिक जोडीदाराचं स्थान. आता मी तुम्हाला मागे सांगितलं की सप्तम स्थान हे नवरा बायकोचं अत्यंत प्रायव्हेट स्थान आहे, इंटिमेट स्थान आहे. आणि ही कुंडली ज्या जातकाची आहे त्या जातकाचा राहू इथे असणार नॅचरली. केतू जर सप्तमात आहे म्हणजे राहू हा प्रथम स्थानात आहे. प्रथम स्थानात राहू असलेली व्यक्ती बाह्य जगामध्ये अत्यंत जगत विख्यात असते. मी तुम्हाला काही सेलिब्रिटींची नावं सांगितली होती राहूच्या वेळेला, पण या पोझिशनमध्ये बाहेर ती व्यक्ती अत्यंत मोठी शोमॅन आहे. अगदी हॉलिवूड, बॉलिवूडमध्ये अत्यंत सुप्रसिद्ध, म्हणजे फारच ज्याचे पिक्चर म्हणजे माइलस्टोन आहेत अशी आहे. पण वैयक्तिक पर्सनल लेवलला इथे केतू आल्यामुळे हा अत्यंत उदासीनपणा देतो, विरक्ती देतो. त्याच्या पर्सनल सांसारिक आयुष्यामध्ये एक विरक्ती किंवा एक पोकळी निर्माण करतो. म्हणून या विवाहस्थानामध्ये मी म्हटलं ना मागे की इथे कुठलाही ग्रह नसला तर चांगलं एक वेळ, पण आपल्या हातात नसतं. कुठला ना कुठला तरी ग्रह इथे सप्तम स्थान आपल्याला बघायला मिळतो आणि तो त्या नवरा बायकोच्या मध्ये दखलंदाजी करून डिस्टर्बन्स निर्माण करतो. तसा केतू आहे. केतू अध्यात्माकडे जायला सांगतो इंटिमेट क्षणी, जेव्हा नवरा बायको एकत्र आहेत.
तेव्हा ही ज्याची कुंडली आहे ना त्याचा पार्टनर हा प्रोफेसर सारखी त्याला लेक्चरच देतो इंटिमेट क्षणाला. पण तो माणूस कंटाळतो, बाबा नाही बाबा का आपलं जमणार नाही बाबा. बाहेरच्या जगामध्ये ते नातं टिकतं, पण अंतर्गत त्यांचं जे आयुष्य, जे सप्तम स्थानामधनं त्यांचं अतिशय मोस्ट प्रायव्हेट हे स्थान आहे, तिथे काय चालतं ते त्या दोघांनाच माहिती. ते बाह्य जगाला कळणार नाही, अशी इथली परिस्थिती. बरं, 7वं स्थान मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये किडनीचं येतं मित्रांनो. त्यामुळे किडनी श्रिंक होणं याची काळजी घ्यावी. इथे सप्तमात केतू असलेल्या लोकांनी पाणी भरपूर प्यावं. देवाने आपलं शरीराचं जे प्रोग्रॅमिंग आणि प्लॅनिंग केलं ते इतकं मस्त केलेलं आहे की त्यांनी 2 किडन्या दिल्या आहेत, पण आपण त्या 2 किडन्यांवर पण एवढे अत्याचार करतो की त्या 2 किडन्या पण फेल होतात आणि आपल्याला किडनी डोनरची आपल्याला गरज लागते. ती वेळ येऊ देऊ नका. सप्तमात केतू म्हणजे तुमचे जे लोअर ॲब्डोमेन किंवा जे जेनिटल पार्टच्या जवळचा जो भाग आहे, किडनी आहे, प्रोस्टेट आहे, हे डॅमेज व्हायची शक्यता असते. केतू त्याला श्रिंक करतो आणि तिथे रिप्लेसमेंट किंवा एखादा आपण म्हणतो ना की एखादा शरीराचा अवयव भंग पावला आणि त्याला आपण शरीरापासून तोडला, असा योग केतू आणतो. केतू म्हणजे दुसरं कोण नाही आहे, मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ऑपरेशन थिएटरमधली कात्री आहे. मंगळ म्हणजे वेपन आणि केतू म्हणजे कापण्याची प्रक्रिया. म्हणून जे प्रख्यात डॉक्टर असतात त्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ केतू जर चांगल्या योगात असतील तर ते MD मेडिसिन व्हायच्या ऐवजी मास्टर ऑफ सर्जरी होतात, ते उत्कृष्ट सर्जन होतात. पण त्यांना मंगळ आणि केतू चांगला आहे. मंगळ वेपन म्हणजे कात्री सुरी आहे आणि केतू ही कापण्याची प्रक्रिया आहे. अशी लोक मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठे प्रसिद्ध सर्जन आहेत, ज्यांच्या कुंडल्या आहेत माझ्याकडे. त्यांची नावं आज पिढ्यानपिढ्या त्यांचे पुढचे विद्यार्थी आणि त्यांचे जे शिष्यगण ते घेतात, अभिमानाने घेतात. असा केतू, केतूला यूज करा. मी मागे सांगितलं, प्लॅनेट सांगतं की मला यूज करा, नाही तर मी तुम्हाला माझ्या लायकीप्रमाणे यूज करेन, मग मला दोष देऊ नका. मग आता इथे ही जर पुरुषाची कुंडली असेल, म्हणजे प्रथमात नॅचरली राहू आला आणि सप्तमात केतू आला आणि त्या केतूचा संसारामध्ये आणि नवरा बायकोच्या रिलेशनमध्ये जर त्रास नको असेल व्हायला, तर त्या नवऱ्याने आपल्या बायकोला ब्युटी पार्लर काढून द्यावा. ब्युटी पार्लरमध्ये केतूची प्रक्रिया चालू असते की नाही मित्रांनो. जेवढी हेअर कटिंग सलोन आहेत, तिथे जे आपले नाभिक बंधू हे आपली सेवा करत असतात, ते दिवस रात्र त्या कात्रीचा उपयोग करत असतात, आपले केस कापत असतात. लेडीज ब्युटी पार्लरमध्ये पण काय होतं, अगदी आयब्रो करा किंवा फेशियल करा, तिथे कैचीचा उपयोग होतो. त्यामुळे जर वैवाहिक संबंधामध्ये वितुष्ट यायचं नसेल तर या जातकाने त्याच्या सप्तमात केतू असल्यामुळे आपल्या बायकोला केतू यूज करण्यासारखी परिस्थिती निर्माण करून द्यावी आणि ब्युटी पार्लर सारखी एक व्यवसाय तिला काढून द्यावा. म्हणजे त्या दोघांचा वैवाहिक आयुष्य अत्यंत सुखासमाधानाचं जातं. असं प्रॅक्टिकली बघायला मिळालेलं आहे. असं केतूला यूज करतात लोक. अशी केतूची फळं. त्यानंतर आपण येतोय अष्टम स्थानाकडे. अष्टम स्थान अर्थातच समुद्र मंथनाचं स्थान, ट्रान्सफॉर्मेशनचं स्थान, आपल्या आयुष्यातलं आमूलाग्र परिवर्तन जे आहे त्याचं स्थान. आणि केतू हा इथे चांगलं फळ देतो. मी म्हणेन थोडं संमिश्र देतो, पण पॉझिटिव्हिटीकडे मी म्हणेन की 70-30, 70% पॉझिटिव्ह आहे इथे केतू. कारण इथे असलेला केतू जसं प्रथमात केतू आहे तसं 8व्यात केतू सुद्धा अत्यंत मनकवडा बनवतो. समोरच्याच्या मनात काय चाललं हे 2 मिनिटात ओळखू शकतो तो. भविष्यात होणाऱ्या घटनांची चाहूल ह्या माणसांना आधी लागते. प्रथमात केतूसारखी ऑकल्टचं ज्ञान असतं, उपजत असतं, तंत्रमंत्र उपजत येतं. उत्कृष्ट ज्योतिषी होऊ शकतात, उत्कृष्ट रिसर्च सायंटिस्ट होऊ शकतात. ही चांगली फळ झाली. पण असे आढळून आले की 8वं स्थान हे अचानक होणाऱ्या ज्या वाईट घटना आहेत, पीडा आहेत, त्याचं स्थान असल्यामुळे यांच्या आयुष्यात सुद्धा कधीतरी अचानकपणे मोठ्या प्रकारच्या काही अप्रिय घटना, काही कल्पना नसताना घडून येऊ शकतात. याची त्यांनी काळजी घ्यावी. आणि मग इथे पण गणपती बाप्पाची आराधना करायला हरकत नाही. गणपती बाप्पा तुम्हाला तारून नेणार. इथे पण तुम्ही गणपती मंदिरात तुम्ही केळ्याचं दान करा, हे पण तुम्ही करू शकता.
नाहीतर इथला अष्टमातला केतू हा मंथन करणारा असल्यामुळे ॲनालिटिकल स्किल ज्याला म्हणतो आपण, विश्लेषणात्मक प्रावीण्य हे खूप छान देतो. एखाद्या गोष्टीचं ग्रासरूट रिझन काय आहे हे यांना सगळ्यात जास्ती कळतं. लवकर इतरांपेक्षा फास्ट रिझल्ट देऊ शकतात. की एखादी मोठी समजा मिस्टेरियस केस आहे, मी मागे एका पोलीस केसचं उदाहरण दिलं होतं की एखाद्या पोलीस ऑफिसरच्या इन्व्हेस्टिगेटिंग, ज्याला आपण IO म्हणतो, त्याच्या कुंडलीत जर हा योग असेल तर गंभीर मधला गंभीर गुन्हा याची उकल ती व्यक्ती काढू शकते आणि त्यामध्ये वेळ पण वाचला जाऊ शकतो आणि मग त्या गुन्हेगाराला सजा ही लवकर मिळू शकते. कारण ही व्यक्ती त्या गुन्हेगारापर्यंत अक्षरशः चमत्कारासारखी पोचते, जेणेकरून ते पोलीस कमिशनर पण हैराण होत असतील की माझ्या हाताखाली एवढे DCP SCP आहेत, पण एका PSIनी, पोलीस सब इन्स्पेक्टरनी हे इतकं लीलया शोधून काढलं. त्याचा अष्टमात केतू असू शकतो. कारण तो किती जरी हे समुद्र मंथन स्थान असल्यामुळे मोठं विवर आहे. विवर मोठं, ज्याला आपण ब्लॅक होल म्हणा किंवा तुम्ही जे काही ती जहाजं त्या बर्म्युडा ट्रायंगल म्हणा, त्याच्यात तळाशी जायची यांची कॅपॅसिटी असते आणि तिथून खोदून काढतात ते लोक. मी म्हटलं ना, हे स्थान रिसर्चचं आहे. IB, मोसाद, FBI, CBIचं स्थान आहे. इथे केतू पण खूप छान फळं देतो. त्यानंतर आपण येतोय 9व्या स्थानाकडे, धर्माचं स्थान. केतू इथे चांगली फळं देतो. फक्त काय आहे की 9वं स्थान हे आपल्या उच्च शिक्षणाचं आहे, आपल्या वडिलांचं आहे आणि आपल्या गुरुजनांचं आहे. फक्त इथे असलेला केतू हा कधी कधी अहंकार देतो. म्हणजे कसं असतं की आपल्या गुरुजनांचा आदर न करणं, याला आपल्या टीचरला काय कळतंय, मी शाणा आहे, असा एक प्रकारची स्वतःबद्दलचा गैरसमज, गोड गैरसमज करतात ती लोक आणि आपल्या गुरुजनांना दुखावू शकतात. वडिलांची संबंध पण थोडे दुरावेचे असू शकतात. ज्या वडिलांनी जन्म दिला, ज्या वडिलांनी तुझ्यासाठी खस्ता खाऊन तुला तुझ्या पायावर उभं राहायला मदत केली, अशा गुरुजनांचा वारंवार अपमान करणं, खास करून वडिलांचा, त्याचा परिणाम असा होतो की ही मंडळी पुढे जाऊन अडकतात. जेव्हा आईवडील राहत नाहीत या जगामध्ये, त्यानंतर मग त्यांच्या फोटोसमोर अश्रू ढाळत बसतात की माफ करा मला पिताश्री, मी तुमचा त्यावेळेला अपमान केला होता आणि आज मी या अशा प्रॉब्लेममध्ये अडकलो आहे की मला योग्य गुरुचा सल्ला द्यायला तुम्ही या जगात नाही आहात. अशी परिस्थिती येऊ देऊ नका. इथली रेमेडी केतूची हीच आहे की गुरुजनांचा अपमान करायचा नाही, वडिलांचा अपमान करायचा नाही, धर्माचा अपमान करायचा नाही. मग इथली केतू, ही जी केतूची स्थिती आहे अत्यंत चांगली मानली जाते आणि तुम्हाला आध्यात्मिक, धार्मिक आणि उच्च शिक्षण असेल तर त्यामध्ये अभूतपूर्व अशी प्रगती देते. असं इथलं केतूचं महत्त्व. त्यानंतर आपण येतोय कर्मस्थान अर्थात दशम स्थान. दशम स्थान म्हणजे आपल्या करिअरचं स्थान, आपल्या महत्वाकांक्षेचं स्थान. इथे मागे म्हटलं मी तुम्हाला की इथे दिग्बली रवी मंगळ आहेत. रवी म्हणजे इगो आहे, मंगळ म्हणजे डॅशिंग वृत्ती आहे, साहसी वृत्ती आहे, लढाऊ वृत्ती आहे. शनी पण इथे चांगला मानला जातो, कारण शनीचं स्थान आहे, शनीचीच रास आहे. तो अत्यंत मेहनतीने तुम्हाला उच्च पदावर पोहोचवतो आणि दीर्घकाळपर्यंत त्या पदावर राहू देतो. अशी माणसं एकदा खुर्चीवर बसले की उठत नाहीत लवकर, त्यांना कोणी उठवू शकत नाही. ध्रुव ताऱ्यासारखी आढळ त्यांची खुर्ची बनते, शनीच्या बाबतीत सांगतोय. पण इथे केतूसारखा विरक्त वृत्तीचा ग्रह आला की त्या माणसाला कुठल्या महत्वाकांक्षाच नसतात. तुम्हाला सांगतो, ही माणसं मेहनत, अभूतपूर्व मेहनत करतात, खूप प्रचंड मेहनत करतात. जसं मी सांगितलं प्रथमातल्या किती वर्गात, त्याचे परिणाम दशम स्थानात जास्ती आढळून येतात. की अथक मेहनत करून त्यांनी कंपनी कुठच्या कुठे पोहोचवली, त्याचा टर्नओव्हर काही लाखामध्ये होता, तो करोड अब्जपर्यंत पोहोचवला, पण त्याची दखल त्या कंपनीमध्ये कोणीही घेत नाही. म्हणजे थोडक्यात थँकलेस जॉब सारखं असतं, त्याला कोणी ॲप्रिशिएट करत नाही, त्याला रिकग्निशन मिळत नाही. मग काय होतं की अशी व्यक्ती कालांतराने त्याच्या ज्युनियर्सना ॲप्रिशिएशन मिळते, त्या ज्युनियरना ह्यांनीच तयार केलेलं असतं आणि हा मागे राहतो. म्हटल्यानंतर तो काय करतो की परत डिटॅचमेंट येतो की मी आता ही कंपनी सोडतो, मी दुसरी कंपनी जॉईन करतो. असं सायकल यांचं, म्हणजे ते रिटायर व्हायपर्यंत असं सायकल यांचं चालू असतं. तुम्ही बघत असाल की बरेच लोक
एक 25-30 वर्षाच्या कालखंडामध्ये 10 ते 15 जॉब करतात. त्या जॉबमध्ये सातत्य नसतं मित्रांनो. त्याचं कारण केतू तिथे आहे. मेहनतीला कमी नाही, त्यांना पगारपाणी पण चांगलं मिळतं, त्यांची पोस्ट पण चांगली असते, पण माणसाला एक प्रकारचं जे ॲप्रिसिएशन पाहिजे, एक आउटलेट असतं, एक ॲक्सेप्टन्स असतो, कारण त्याला शीर नाही आहे. धड असल्यामुळे त्याला भावना व्यक्तच करता येत नाहीत. तो आतल्या आत घुसमटतो आणि क्रेडिट भलतंच खाऊन जातो. आणि मग हे करिअरचं जॉबचं स्थान असल्यामुळे इथे डिटॅचमेंट देतो आणि महत्त्वाकांक्षा काहीच नाही. त्यामुळे सुद्धा ही लोक मागे पडतात. एखादी महत्त्वाकांक्षा असेल तर माणूस त्या रेसमध्ये उलतो. यांना रेसमध्ये स्पर्धेमध्ये उतरायचंच नाही आहे, तो त्यांचा उद्देशच नाही आहे. कारण हा अध्यात्माचा आणि मोक्षाचा ग्रह आहे. मला कोणाबरोबर स्पर्धा करायचीच नाही आहे. कशासाठी करायची? पद प्रतिष्ठा पैशासाठी? तो माझा एम नाहीच आहे. असा केतूचा मूळ गुणधर्म असल्यामुळे दशमातला केतू हा चांगला नाही मानला जात. अशी ही दशमातली केतूची फळं. आता बघा, इथून 7वी दृष्टी पण त्याच्या घरावर पडते. त्यामुळे घराशी पण डिटॅच राहणार तो माणूस लांब लांबच करतो. दिवसातनं 2 फोन करेल, 3 फोन करेल, मग प्रत्यक्षात तो त्याला घरी यावंसं वाटत नाही, अशी इथली परिस्थिती. त्यानंतर आपण वळतोय 11व्या स्थानाकडे. 11वं स्थान तुम्हाला माहिती आहे, सोशल नेटवर्किंगचं स्थान, मोठ्या भावंडांचं स्थान, मित्रांचं स्थान. आता केतू इथे आल्यावर इथे पण डिटॅचमेंटच देणार आहे. मग इथे मूळ कुंडलीत जर केतू असेल तर या लोकांना मित्र फार कमी, म्हणजे नाही के बरोबर. त्यांना मित्र नसतातच, तुम्हाला सांगतो. अगदी तुमची सोसायटी 500 फ्लॅटची का असे ना, त्यांना गिनेचुने 4-5 लोक ओळखले तरी खूप झालं. ते कोणाच्याही संपर्कात नसतात की ही व्यक्ती आमच्या कॉम्प्लेक्समध्ये राहते. हे कळायला इतर लोकांना 8 ते 9 वर्ष काढायला लागतात. अरे बाबा, या व्यक्तीला बघितलंय, ही बहुतेक या विंगमध्ये राहते. पण ते सोशली कोणाशीही कनेक्टेड नाही, कुठल्या समारंभात नाही, कुठल्याही जी सोसायटीमध्ये फंक्शन्स होतात, सत्यनारायणाची पूजा किंवा काही कल्चरल इव्हेंट्स होतात, त्यामध्येही लोक नसतात. ती कुठेही सहभागी होत नाहीत. पण ती त्या सोशल नेटवर्कमध्ये आयसोलेशन देत आहे. अलग थलग राहतात अशी लोक, अंतर्मुख असतात, स्वतःमध्येच रमलेली असतात. आता हे मोठ्या भावंडांचं स्थान आहे, त्यामुळे त्यांच्याशी पण संबंध कोरडे थंड संबंध असतात. मग सख्खा मोठा भाऊ असो किंवा बहीण असो किंवा बाकी कझिन्स असो, त्यांचे संबंध पण तेवढेच कोरडे. आणि सोशल सर्कलमध्ये पण. आणि मग त्यामुळे काय होतं, हे स्थान लाभाचं पण आहे, गेनचं स्थान आहे. मी मागे म्हटलं, तुम्ही काम कराल तर तुम्हाला गेन होईल. मग गेनमध्ये पण एक प्रकारचा तुटकपणा, सलग लाभ मिळणारच नाहीत. पण तुम्ही कामच निरीच्छेने केलेलं आहे, तुमच्या मनामध्ये कामाच्या प्रती कुठलीही महत्त्वाकांक्षा नाही आहे, काही टार्गेट्स नाही आहेत, आपला करिअर ग्राफ कसा वर जाईल ह्याच्याबद्दल काही नाही आहे, तर मग तुम्हाला लाभ पण तुम्ही तेवढे एक्सपेक्ट करू नका ना. मग साधी गोष्ट आहे, लॉजिकली कॉमन सेन्स आहे. तसंच इथे बघायला मिळतं. इथे आध्यात्मिक प्रगती केतू खूप छान देतो. आध्यात्मिक बाबतीत सगळीकडे जर केतूची ॲट्रिब्यूट्स लावली, गुणधर्म लावले, तर छानच देतो. पण हे कलियुग आहे मित्रांनो. हे नाहीतर तुम्ही भगवी कफनी घाला, हातात कमंडलू घ्या आणि हिमालयाकडे जा. तसं करायला केतू सांगतो, पण प्रत्यक्षात तसं करता येत नाही आपल्याला. कारण आपल्याला संसार धर्म आहे. आपल्या पुरुषार्थाची 4 लक्षणं आपल्याला पूर्ण करायची आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. संसार करावा नेटका, हा संतांनीच सांगून ठेवलेलं की हा खरा पुरुषार्थ आहे. त्यातून तुम्ही पलायनवादून पळून जाऊ नका कमंडलू घेऊन हिमालयामध्ये, की मला नाही जमत, मला संसाराची जबाबदारी जमत नाही, असं म्हणून चालत नाही आहे. शास्त्रांनी पण हे लिहून ठेवलेलं आहे की संसार धर्म हा सर्वोच्च पुरुषार्थ आहे. तर त्यामुळे इथे आध्यात्मिक प्रगती देईल, पण गेन देणार नाही. सोशल नेटवर्किंगमध्ये रिलक्टन्स किंवा विरक्त वृत्ती दाखवतो. मला काय पडलेलं, मी माझ्या एकट्यामध्ये चांगला आहे. भावंडांशी, मोठ्या भावंडांशी थोडे कोरडे संबंध. आणि इथे केतू असलेल्या व्यक्तीला मोठं भावंड नसतंच, हीच मोठं भावंड असतं. त्यांना धाकटे भावंड असतील, पण ह्याच्यापेक्षा मोठं नसतं. जसं इथे तिसऱ्यामध्ये राहू केतू असतात, तर त्याला धाकटं भावंड नसतं, तेच धाकटं भावंड असतं स्वतः. कारण त्याच्यानंतरची वाढ हा केतू डिटॅच करतो. तसं इथे मोठं भावंड नसतं, ती स्वतः तो मोठा बंधू किंवा मोठी भगिनी असते. हे इथलं खासियत. म्हणजे
अर्थात हा थोडासा वेगळा विषय आहे की तुमची कुंडली बरोबर आहे का. तुम्हाला जर 3-4 भावंड असतील तर हे चेक करायला एक फॉर्म्युला आहे, मी नंतरच्या एपिसोडमध्ये सांगेन की ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला भावंड किती होती किंवा आहेत. थोडं कॉन्ट्रोवर्शियल होईल, पण अशी काही मजेशीर उदाहरणं देऊन मी सांगेन की इथल्या राहूकेतू आणि इथल्या राहूकेतूच्या पोझिशनमध्ये काही डिव्हिजल चार्ट्समध्ये हे क्रॉस चेक करता येतं आपल्याला की आपल्याला खरी भावंड किती आहेत. आपल्याला दिसतात ती आहेत का आधी होऊन गेलंय का फलाना जो एक व्यक्ती आहे तो माझा खरा भाऊ आहे का बहीण आहे ह्याचा साक्षात्कार होतो आणि ते मोठं फुगा फुटतो बरेच वेळेला. हे नंतर सांगेन मी, अर्थात ते मर्यादित राहून आणि सांकेतिक भाषेत सांगेन, म्हणजे शहाण्याशी सांगणे न लगे तुम्ही त्याचा सुज्ञपणे त्याचा बोध घ्यायचा आहे. अशी ही 11व्या स्थानातली केतूची फळं. त्यानंतर आपण शेवटच्या स्थानाकडे येतोय, 12व्या स्थानाकडे. 12वं स्थान स्वतःच केतूचं आहे, मोक्षाचं स्थान आहे, ऑकल्टचं स्थान आहे, इंट्युशनचं स्थान आहे, झोपेचं स्थान आहे, एक्सपेंडिचरचं स्थान आहे, गुप्त शत्रूंचं स्थान आहे, फॉरिनचं स्थान आहे. अशी 12व्या स्थानाची ॲट्रिब्यूट्स आहेत. इथे असलेला केतू सुद्धा एक अंतर्ज्ञान देतो. त्याला मागे म्हटलं तर मी की द्रष्टा असतो असा माणूस, की ज्याला भविष्यात होणाऱ्या घटनांची चाहूल आधीच लागते आणि त्या घटना तो सांगतो त्याप्रमाणे तंतोतंत समोर घडताना आपल्याला दिसतात. अशी जी एक ताकद किंवा एक इंट्युशनल डिव्हाइन पॉवर ज्याला आपण म्हणतो, ती डिव्हाइन पॉवर या 12व्या स्थानातल्या केतूकडे असते. कारण याची मालकी 12व्या स्थानाची हे मोक्षस्थान आहे, प्रथम स्थानाचा नाश करणार आहे शेवटच्या क्षणाला आपल्या, ते केतूच करतो. केतू ही उंची आपल्याला शेवटची देणार आहे आयुष्यातली. त्यामुळे या स्थानाची मालकी केतूकडे आहे. त्यामुळे इथे केतूची ही पोझिशन अध्यात्माच्या दृष्टिकोनातून सर्वोच्च मानली गेलेली आहे. अध्यात्म, धर्म, संन्यासी वृत्ती, विरक्ती वृत्ती जी संत लोकांकडे असते त्यामध्ये अत्यंत सर्वोच्च पोझिशन या स्थानात केतूची मानली गेलेली आहे. पण सांसारिक लेवलवरती, विवाहाच्या लेवलवरती ही अत्यंत चांगली पोझिशन नाही. कारण 12वं स्थान हे बेडरूमचं आहे मित्रांनो. त्यामुळे इथे केतू असताना बेडरूम प्लेजर या गोष्टीला सुद्धा केतू डिटॅच करतो. इथे बेडरूम प्लेजर मिळत नाही. इथे संतवृत्ती जागृत होते. म्हणजे निर्णायक क्षणी, रोमॅन्टिक क्षणी ही कुंडली जर एखाद्या पुरुषाची असेल तर इंटिमेट क्षणी बायकोला घेऊन महाबळेश्वरला गेल्यानंतर ही व्यक्ती त्या आपल्या बायकोला गीतासार सांगेल किंवा एखादा मंत्र सिद्ध करायला सांगेल. ती बायको डोक्यावर कपाळावर हात मारून घेईल की एवढा खर्च करून आपण कशाला आलो इथे. हे मजेशीररित्या सांगितलं, पण ही गोष्ट तेवढी मजेची नाही आहे. एक सिरियस गोष्ट आहे. अशा अनेक कुंडल्या माझ्याकडे आहेत की ज्यांच्या संसारामध्ये कलह उत्पन्न झाले, त्याचं मूळ कारण काय आहे तर ते असं निघतं. कारण हे जसं सप्तम स्थान हे नवरा बायकोचं अत्यंत प्रायव्हेट आणि इंटिमेट स्थान आहे, तसं 12वं स्थान हे नवरा बायकोचं बेडरूमचं स्थान आहे. आणि बेडरूम प्लेजर जर त्या दोघांना मिळत नसेल तर मग काय अर्थ आहे लग्न करून. एक शेवटची मजेशीर किस्सा माझ्या बाबतीत आणि माझ्या जे काही मित्रमंडळी आहेत त्यांच्याबरोबर घडला होता. तुम्हाला मजा येईल ऐकून की केतूचं मूळ कुंडलीमध्ये असलेलं या स्थानात महत्त्व आणि गोचर स्थितीमध्ये जेव्हा केतू इथे येतो तेव्हा काय करवतो माणसाकडून. याचं एक मजेशीर उदाहरण सांगतो. माझ्या घरी आमच्या एका मित्राचा मुलगा, मित्र आणि मुलगा दोघंही माझ्या घरी एक दिवस आले. अर्थात भविष्यावर चर्चा करायला, फोनवर जास्ती बोलता येत नाही म्हणून ते आले. एक दिवस राहिले. मी त्यांचा योग्य पाहुणचार केला, अतिथी देवो भव असल्यासारखा. आणि मग बोलता बोलता मुलाची नजर चुकून वडील मला म्हणतात की अरे बघ जरा, हा म्हणतोय की मला लग्न करायचंच नाही. तो मुलगा लग्नाच्या वयाचा होता, 27-28 वर्षाचा होता. ही 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला असं कसं शक्य आहे. मग मी त्याची कुंडली चेक केली तर कुंडलीमध्ये केतू हा 12व्या स्थानात नव्हता, हे लक्षात घ्या. पण गोचर स्थितीमध्ये त्यावेळेला केतू त्याच्या 12व्या स्थानात आला होता. म्हणजे तो एक प्रकारची विरक्ती देतो. 12वं स्थान हे त्या लग्नानंतरच्या प्लेजरचं आहे, लक्षात घ्या मित्रांनो.
मग त्याला बोलून घेतलं मी, बाबा प्राथमिक त्याची थोडी चौकशी केली, कारण एक ज्योतिषाचं काम आहे की सगळ्या अँगलने त्याने विचार केला पाहिजे आणि लॉजिकली पण काही प्रश्नांची उकल त्यांनी केली पाहिजे. मग त्याला सगळ्या बाजूने बोलतं केल्यानंतर तो म्हणला, काका मला बिलकुल लग्न करायची इच्छा नाही. म्हटलं जर तू लग्न केलंस तर तू काय हरशील माझ्याशी. त्याने माझ्याशी पैज लावली की काका मी पैज लावतो, मला लग्न बिलकुल करायचं नाही. आणि ते दोघं निघून गेले, त्यांचं सहकुटुंब सगळे गेले. मी त्याला जाताना सांगितलं की आजपासून म्हणजे त्यावेळेपासून एक 7 ते 8 महिन्यांनी तू मला फोन करशील की काका आता मला लग्न करावंसं वाटतंय. तर त्याने मला टाळी दिली, येस पैज लागली, तशी परिस्थिती येणारच नाही काका. आणि ते लोक निघून गेले. आणि मित्रांनो तुम्हाला खोटं वाटेल, त्यावेळेला गोचर स्थितीमध्ये केतू, अर्थात केतू हा क्लॉकवाईज फिरतो, त्यामुळे तो त्याच्या प्रथमातनं तो 12व्यात आला होता आणि येऊन जवळजवळ एक 8-9 महिने होऊन गेले होते. म्हणजे राहू केतू एका राशीत 18 महिने राहतात ना, म्हणजे अर्धा प्रवास त्यांनी केला होता. म्हणजे 9-10 महिने झाले होते आणि एक 7-8 महिने राहिले होते. मी साधं कॅल्क्युलेशन केलं, मी जास्ती काही मोठा त्याचा रिसर्च केला नाही. मी म्हटलं जेव्हा त्याच्या गोचरीतनं इथून केतू इथून निघून क्लॉकवाईज 11व्या स्थानात येईल ना, त्याच्या मनामध्ये लग्नाची इच्छा परत प्रदीप्त होईल. आणि तसंच झालं मित्रांनो. जवळजवळ 1 वर्षांनी म्हणजे त्या घटनेच्या, जेव्हा केतू तिकडनं निघाला होता आणि 12व्यातनं 11व्यात आला होता, त्याच्या वडिलांचा फोन आला की अरे दादा म्हणे तुझं आमचा मुलगा पैज हरला बरं का. तू म्हणलं तेच झालं. आता तो लग्नाला तयार आहे आणि त्यांनी एका मुलीला पसंतही केलेलं आहे. आणि मित्रांनो सांगायला आनंद होतो की त्या दोघांचं विवाह संस्कार पूर्ण झालेला आहे आणि ते दोघंही आपल्या संसारात सुखी आहेत. म्हणजे गोचर स्थितीमधली पण केतूची जी विरक्ती आहे ती गोचर स्थितीमधली तेवढी टेम्पररी असू शकते, मला ते सांगायचं आहे. अर्थात परमनंट असेल तर मात्र विचार करायला लागतो आणि त्याचे उपाय आहेत. संसार धर्म करताना संसार तर करायचा आहे आपल्याला, लग्न कार्य करायचं आहे, लग्नाचं प्रॉमिस असतं, पण त्याच वेळेला जर 12व्या स्थानात केतू असेल तर विशेष काळजी घ्यायला लागते. निर्णायक क्षणी एकदम विरक्ती पण चांगली नाही ना तरुण वयात. पण गोचर स्थितीमधली ही केतूची मजा तुम्हाला ऐकून कसं वाटलं हे मला सांगा. एवढा महत्त्वाचा ग्रह आहे आणि एवढं आपलं ज्योतिषीय जे ज्ञान ऋषीमुनींनी करून ठेवलं आहे, पराशर ऋषींनी केलेलं आहे, हे किती अमोघ आणि अगाध आहे याची प्रचिती येते. अशी ही केतूची पहिल्या स्थानापासून ते 12व्या स्थानापर्यंत फळं मी आज सलग घेतली. मला याच्यामध्ये खंड पाडून द्यायचा नव्हता. अर्थ तुम्ही म्हणाल की केतूच्या बाबतीत 2 भागामध्ये तुम्ही हे खंडित का नाही केलं, तर मुद्दा म्हणून नाही केलं की केतू डिटॅचमेंटचा कारक आहे ना. तर मी संपूर्ण सलगपणे प्रथम स्थान ते द्वादश स्थानापर्यंत आज केतूची फळं तुमच्यासमोर सादर करणार. थोडासा आजचा व्हिडिओ हा लेंदी होणारच होता, पण सलग ऐकताना तुम्हाला मजा येईल. एक कुतूहल आहे, त्याच्याबद्दलची भीती निघून जाईल आणि कुतूहल वाढू शकतं. भीती आणि कुतूहलमध्ये फरक आहे मित्रांनो. बघा कसा वाटतोय. तुमच्या सूचना जरूर द्या. तुमचे काही प्रश्न असतील ते पण कॉमेंटमध्ये द्या. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर आहे, तुम्ही विनासंकोच माझ्याशी संपर्क साधू शकता. आणि मी जे गेली 22-25 वर्ष हौसेने अभ्यास करतोय त्याची प्रचिती येते. आणि मी तुम्हाला जी उदाहरणं सांगतोय ती कुठल्याही पुस्तकातली ग्रंथातली नाही, ती माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रत्यक्ष आलेले अनुभव आहेत. ते मी तुमच्यासमोर तुमच्याशी शेअर करतोय. याबद्दल खात्री बाळगा. कोणाचीही कॉपी करून मी आणि टेलिप्रॉम्प्टरसारखं समोर कागद ठेवून बोलणारा माणूस मी नाही. जे उत्स्फूर्त आहे ते तुमच्यासमोर माझं मन आणि हृदय मी मोकळं करतोय की जेणेकरून खास करून जे पापग्रह आहेत शनी, मंगळ, राहू, केतू यांच्याबद्दलची म्हणजे उगाचच अनाठाई भीती तुमच्या मनात नको राहायला. ते चांगलं फळ कसं देऊ शकतात हेही तुम्हाला कळावं, हा माझा यामागचा उद्देश होता. पुढच्या आठवड्यात परत भेटूया. अत्यंत महत्त्वाचा आणि सर्व सुख समृद्धीचा कारक शुक्रदेव ह्याच्याबद्दल बोलूया. आणि माझा प्रयत्न राहील की शुक्रदेवाबद्दल सुद्धा कुठेही मध्ये ब्रेक न घेता प्रथम स्थानापासून 12व्या स्थानापर्यंत मी ओघवतं आणि उत्स्फूर्तपणे बोलीन, जेणेकरून
बोलता बोलता अशा काही गोष्टी इंट्युशनल मला आठवतात, त्या लाईव्ह तुमच्याशी बोलताना मला शेअर करता येतील. तोपर्यंत आता मी माझ्या वाणीला विराम देतो. पुढच्या गुरुवारी भेटूया. निरोप घेतो. नमस्कार.